नवरदेव 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 मुलीचे मामा मुलीला घेऊन लवकरात लवकर लग्न मंडपात हजर राहायचं आहे. नवरा मुलगा मंडपात आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनल वरती. ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी कराड. तर भावांनो, आज काय ईश्वराच्या मनात काहीतरी वेगळं दिसते. आम्ही सकाळी लवकर निघणार होतो 10 वाजता, पण आत्ता वाजलेले आहेत 5 आणि ऑलरेडी लेट झालो असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही विसरून आलो, ते म्हणजे हेडफोन. मग आम्ही परत पलूसच्या दिशेने बोललो. डीजे प्रेम पलूस त्यांना हेडफोन सकट उचललं आणि आता निघालो आम्ही शोला. तर म्हणून आजचा शो असणार आहे दहिवडीमध्ये. मानकाटावची नवीन ओळख महारुद्रा साऊंड MM अकॉस्टिकच्या ग्रँड ओपनिंगसाठी आम्ही चाललोय आणि आमच्यासोबत असणार आहे डीजे प्रेम पलूस, डीजे रॉक्सी आणि आपले बाबा विजय टाकाटुकू टुकटुक. तर ऑलरेडी लेट झालाय, राहिलेला संवाद आपण गाडीमध्ये साधू आणि निघूया लगेच. हो सर. तर भावानो, लेट झालेला आहे थोडासा, त्याच्यामुळे आम्ही स्पीडमध्ये चाललोय आता आणि बरोबर 6:30 वाजता ओपनिंगचा विषय होणार आहे. डीजे प्रेम पोलीस पाठीमाग गप्पा हाणत बसलेले आहेत. विजय सर फुल फोकसने एकदम फास्टमध्ये गाडी चालवायचा घ्या. मी थोडासा असा चिवमुठी धरून बसल्यासारखा बसलोय. थोडीशी माझी हातात आलेली आहे, पण काय अडचणीचा विषय नाही, जाऊ दे. ट्रक आल्यामुळे थोडंसं स्पीड कमी झालं, पण काय विषय नाही. हे बघू शकता छोटे उस्ताद सरांनी आज एक मस्तपैकी आपल्या आहेर केलेला आहे प्रशासनावरती 500 रुपयाचा. सकाळ सकाळी 2 व्हीलरवरून जात असताना 500 रुपयाची पावती या ठिकाणी त्यांची फाटलेली आहे आणि बाबा विजय टाकाटुकू टुकटुक स्वतः तिथं उपस्थित होते सोडवण्यासाठी. घंटा उपयोग या ठिकाणी झालेला नाही. 500 रुपयाचं चुना लावलंय. प्रशासनाने सुद्धा आमच्यावरती गेम केलेली आहे. 500 रुपये आमच्याकडून घेतले, परंतु पावती दुसऱ्याच्या नावाची दिली, ती पण 2 दिवसापूर्वीची 9 तारखेची पावती दिलेली आहे. आणि आता काय बोलू पण शकत नाही, कारण अवघड जागचं तुकडं झाले. कारण हे छोटे उस्ताद आहेत. 18 महिन्यात असल्यामुळे जरासं आम्ही का बसलो, पण असू दे, इट्स ओके. सगळ्यांनी सेफ गाडी चालवा. लायसन्स शिवाय कोणी गाडी चालवू नका. 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावणं बंधनकारक राहील. जे मी लावलं नव्हतं मगाशी, जे मी नाही हवा लावलेलं नाही. मी गाडी बसल्या भावनं पहिल्यांदा सीट बेल्ट लावतो, मग काय असतं ते गाडीचा विषय पुढचा. ओके. तर बाजीगरच्या आईन गारडी प्यायचा होता, पण शक्य झालं नाही. असू दे, नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू. बॉय. तर भावानं हे बघू शकता, आपण फायनली लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आपण इथे बघू शकता आपलं पोस्टर वगैरे लावलेलं आहे आणि समोर पोलीस वगैरे पण आलेले आहेत. आमदार साहेब स्वतः येणार आहेत याच्या इथं ओपनिंगसाठी. तर बहुतेक टायमिंग झालेला आहे. आम्ही बरोबर टायमिंग वरती पोहोचलेलो आहे, लेट काय पोहोचलेलो नाही. तर दुसरा मुद्दा म्हणजे डिझाईन केलेले कार्यकर्ते फारच खुश होते डिजिटल लावलेलं बघून. आणि थोड्याच वेळात भावांनो आता ओपनिंगचा बिग ब्लास्ट सुरू होणार आहे आणि तुम्ही सज्ज राहा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तसेच इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आम्ही थोडंसं पुढे आलोय, त्यांना समजलंच नाही की रस्ता पलीकडे गेलाय आणि आता थोडीशी गाडी पाठीमागे घेण्यात येत आहे. आणि हा सेटअप बघू शकता, 4 टॉप विषय एकदम क्वालिटी दिसत आहे. तर भावानो फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे. सर गाडी वगैरे लावून घेतील आणि आम्ही आता जातो पुढे. जरा असं सेटअप बघतो काय विषय आहे. जनरेटर चालू झालेलं आहे, थोड्याच वेळात सेटअप चालू होणार आहे. इथं बऱ्यापैकी क्राऊड दिसणार आहे तुम्हाला. हे बघू शकता, या ठिकाणी साथीदार आलेले आहेत.
हे शिव शंकर नमामि शंकर शंकर शिव शंभो हे शिव शंकर नमामि शंकर शंकर शिव शंभो शिव शंकर शंभो शो एंड झालेला आहे आणि आम्ही आता पुशेगावमध्ये आलेलो आहे. सेवागिरी देवस्थान या ठिकाणी आत्ता आलेलो आहे दर्शनासाठी आणि विजय बाबा आतमध्ये गेलेले आणि जे जे प्रेम पोल्युशन तेही बघू शकतो. तर दर्शन वगैरे घेणार इथं खूप छान वातावरण आहे. मोबाईलला आला आहे का नाही माहीत नाही, मी करायला लागलो. बघूया थांबा भाऊनो. आता आम्ही भोजन करावयास थांबलेलो आहे. इथे निसर्ग गार्डन ढाबा नावाचा एक सुंदर असा ढाबा आहे जिथे गर्दी खूप जास्त दिसली म्हणून आम्ही थांबलो आणि विजय प्रेम पोलीस या गाडीच्या शोधात गेले. त्यांना ही गाडी घ्यायची असं म्हणता येते. बघूया त्यांच्या नशिबात ती गाडी कधी येते, पण येईल, नक्कीच येईल, लवकरच येईल. आणि विचार करू शकता हे कार्यकर्ते कुठे गेले होते. निसर्ग ढाब्यावरती निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गात मोकळे होऊन आलेले आहेत. तर बघूया आतमधलं वातावरण नेमकं कसं असणार आहे. धूर यायला लागलाय, धूर आलेला आहे. आत आले इथे धूर आलेला आहे. भाऊ डायरेक्ट संपला विषय, गर्दी फुल. आम्ही इथे जेवायला जवळजवळ 2 तास जर थांबलेलो आहे. खरं पण ऑर्डर घ्यायला 1 तास लावला आहे. ऑर्डर घेतल्यानंतर आता अजून जेवण यायला 1 तास जायला वाटायला लागलं. बराच वेळ लागतोय. बघूया आता कधी जेवण येते. जेवण ज्यावेळेस येणार त्यावेळेस आम्ही जेवणार आणि मग आम्ही जाणार. लेट होणार आहे असं वाटायला लागले. लवकर शो संपून पण लेट होणार आहे कारण जेवण लवकर मिळत नाही. तर गर्दीच एवढी आहे की आम्हाला जेवण मिळत झाले, पण मिळेल लवकर. यंत्रणा थोडीशी कमी पडते बहुतेक. जर हॉटेलमधल्या कोणी बघितला हा व्हिडिओ तर हे करा, जराशी व्यवस्था वाढवा आणि एवढं वेट करायला हवं जाऊ नका. लांब येत असतात माणसं, आम्ही एवढे लांबून आलो आहे, लवकर जायचं आहे तरी पण लेट होते. ओके, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे बद्दल? आमचं मत आहे की पाणी प्या आणि शांत बस. वाटल्यास मीठ टाकून प्या, पाणीच प्या. तुमचं काय मत आहे सांगा. काय सुद्धा मत नाही. आत्ता बोला ते बोला ना. नाही बोला की काय लेकिन 1 सेकंड. समझ रहे हो ना. विषय असा झाला की त्यानंतर ब्लॉग एंड करायचा राहून गेला. झोप आली, गाडीमध्ये झोपून गेलो, त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग काही शूट करता आला नाही. तिथून आम्ही घरी आलो असणार, झोपलो असणार आणि दुसऱ्या दिवशी उठून परत उद्योगाला लागला असणार. एवढं झालंच नाही, याच्यापेक्षा वेगळं काही झालं नाही. आणि एडिटिंग टाईममध्ये आता मी ब्लॉग एंड करायला लागलोय. तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. हे बघा असं घेऊन बसले. हे बघा एडिटिंगला मेंबर बाकी आले. बाय बाय.